तर निश्चित स्वरूपात आपण सामन्याकडे वळणार आहोत. नाणेफेकीचा कौल जानुमान क्रिकेट संघ उसाली क्रिकेट संघाच्या संघनायकाच्या बाजूने उजवा कौल लागल्यानंतर प्रथम दर्शनीय फलंदाजी करणं त्यांनी खऱ्या अर्थाने ते पसंत केलेलं आहे आणि क्षेत्ररक्षण करण्यासाठी आई गावदेवी क्रिकेट संघ काकरवाड क्रिकेट संघाला इथे आमंत्रित केलेलं आहे. उसाली क्रिकेट संघाच्या बद्दल आम्ही नेहमीच पाहत असतो, नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथमतः ते फलंदाजी करणं पसंत करत असतात. बघा आता जी लढत आहे काकडवाड विपक्ष उसाली क्रिकेट संघ वर्तमान लढत आपण इथे पाहतो आणि या लढतीमध्ये विजेता क्रिकेट संघ हा अंश 11 खेरणे क्रिकेट संघाच्या विरोधात खेळणार आहे. चला सामन्याला आपण इथे सुरुवात करणार आहोत. आरंभिक बल्लेबाज यहाँ पर जयेश डांगरकर, नॉस्ट्राइकर बल्लेबाज अजय डांगरकर. जानुमान उसाली क्रिकेट टीम के ये दोनों बाइकरमैन खिलाड़ी है और आई गावदेवी काकरवाल क्रिकेट टीम के आरंभिक बल्लेबाज यहाँ पर गेंदबाज आरंभिक गेंदबाज बलिराम भुईर. तर निश्चित रूप से यहाँ पर बली गेंदबाजी के लिए मैंने बलिराम कहा था, उनके बिल्कुल 12 खिलाड़ी बोल रहे हैं, उनका नाम है परफेक्टली बली, इसलिए हमें यहाँ पर निश्चित रूप से थोड़ा चेंजिंग करना पड़ा. बली गेंदबाजी के लिए होंगे तैयार, सामना करेंगे जहेश. हाँ गेंदबाजी के लिए बली यहां पर तैयार. जहेश के लिए पहले ओवर की पहली गेंद. यह अच्छी गेंद थी, आगे निकलकर खेलने की कोशिश, गेंद जा रही है पॉइंट और गली के क्षेत्र में. वहां पर अच्छी फील्डिंग की गई फील्डर द्वारा, लेकिन जब तक गेंद उठाए फील्ड करे तब तक दोनों बल्लेबाजों के पास पर्याप्त समय मिला 1 रन लेने का और इस 1 रन की मदद से जयेश डांगरकर अपने पारी की शुरुआत करते हुए अपना खाता खोला, टीम का खाता खोला. टीम की रन संख्या बनी जानुमान उसाली क्रिकेट टीम की बगैर कोई विकेट के नुकसान पर 1. यह अच्छी गेंद थी, बली की अच्छी गेंद थी, रफ्तार के सौदागर है, लेफ्ट हैंडर गेंदबाज है, ये बिल्कुल रफ्तार से बीट किया अजय डांगरकर को. गेंद टप्पा खाने के बाद बिल्कुल गेंद में काफी गति थी, सीधा गेंद विकेट कीपर के दस्तानों में. डॉट गेंद की यहां पर होती हुई समाप्ति. फॉलो थ्रू रीजन में खेलने की कोशिश, अच्छी गेंद. देखो गेंदबाजी में यहां पर यदि बात करें ना, ये गेंदबाज का जिक्र करना होगा. गेंदबाजी में मिश्रण नजर आता हुआ. इससे पहले गेंद फेंकी थी, काफी तेज तर्रार गेंद फेंकी थी. अभी बिल्कुल उन्होंने अपना इरादा बदला, इरादा स्पष्ट किया, गेंद थोड़ी धीमी रखी, बिल्कुल बल्लेबाज को आगे रखा था और बड़ा शॉट खेलने का बिल्कुल यहां पर उन्होंने आजादी नहीं दी. भले एक बार फिर से ढोंगड़ता पाड़ा पैविलियन एंड से मारा करने के लिए होंगे तैयार. बिल्कुल बावन जी एंड से मारा करने के लिए तैयार. लो फुल टॉस गेंद थी, हवा में जरूर थी और यहां पर मिस अंडरस्टैंडिंग, खराब फील्डिंग का प्रदर्शन. 2 रन मुकम्मल करते हुए अजय डांगरकर, 2 रन के मदद से अजय ने अपने पारी की शुरुआत की, अपना खाता खोला. टीम की रन संख्या बनी इसी 2 रन की मदद से जानुमान उसाली क्रिकेट टीम की 3. बिल्कुल एक धीमी शुरुआत है, लेकिन ये दोनों खिलाड़ी है ना, जानुमान उसाली क्रिकेट टीम के दोनों ताकतवर ऑलराउंडर खिलाड़ी है. लेकिन एक तरफ बली को कौन भूलेगा, ये भी ताकतवर ऑलराउंडर खिलाड़ी है, ये बल्लेबाजी के लिए भी जाना जाता है. गेंद हवा में, मौका बन सकता है. विकेट कीपर ने कोई गलतियां नहीं की, आसानी के साथ कैच को लपक लिया और इसी के साथ बल्लेबाज अजय डांगरकर की पारी यहां पर हुई समाप्त.
सनी फडकेने जे गायलेलं संगीत आपण इथे ऐकलं मित्रांनो, सनीचं आगमन झाल्यानंतर राहुल निंबाळकर उसाली यांचं आगमन झालेलं आहे। राहुल तुमसे स्वागत है। और यहाँ पर मैदान के अंदर जाते हुए कप्तान हनुमान बोराडे अभी मैदान के अंदर जाते हुए, और इनके पास क्षमता है बड़े स्ट्रोक खेलने की, लेकिन एक तरफ बली का जिक्र करना होगा। अच्छी गेंदबाजी हो रही है, हम पर से गार्ड लेते हुए खेलने के लिए तैयार होंगे। हनुमान खेलने के लिए तैयार, ये टीम के कप्तान है और एक बिल्कुल इनके ऊपर बल्लेबाजी, इनके बल्लेबाजी के ऊपर टीम निर्भर ज्यादा करती है। ये देखिए करारा स्ट्रोक जरूर है, बिल्कुल गेंद जाएगी मिड ऑफ कंडीशन में, फील्डर वहां पर तैनात है। दूसरे रन के लिए बल्लेबाज दौड़ रहे, गुड रनिंग बिटवीन द विकेट, दूसरा रन मुकम्मल किया और इसी के साथ अंपायर का इशारा आता हुआ ओवर की हुई समाप्ति, एक सफल ओवर की समाप्ति। एक ओवर के समाप्ति के बाद जानुमान उसाली क्रिकेट टीम की कुल मिलाकर रन संख्या बन चुकी है 1 विकेट खोने के बाद 5। किया और वो गेंदबाज के विश्लेषण के बारे में यहां पर हमें जानकारी विवेक देते हुए कि बली का गेंदबाजी का विश्लेषण रहा, 1 ओवर 5 रन और एक महत्वपूर्ण सफलता प्राप्त की। जयेश डांगरकर के रूप में, बिल्कुल अजय डांगरकर के रूप में काफी अच्छी स्कोरिंग की भूमिका निभाते हुए दूर वाले छोर से गेंदबाजी में तब्दीली। गेंदबाज आकाश पावशे, काकरवाल म्हटलं ना जितू, कुस्ती खऱ्या अर्थाने मल्ल गावामध्ये कुस्ती पैलवानांचं गाव आहे खऱ्या अर्थाने काकडवाल। बघा निश्चित स्वरूपात गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार। अच्छी गेंद, बिल्कुल गेंद को सम्मान दिया, अतिथि देवो भव, बिल्कुल, और 1 रन मिलेगा और इसी 1 रन की मदद से हनुमान उसाली क्रिकेट टीम की रन संख्या आगे अग्रसर होती हुई 1 विकेट के नुकसान पर, यानी कि 6। उसाली क्रिकेट टीम के हनुमान टीम के कप्तान है, वो जानते हैं कि उनकी सबसे मोस्ट इंपोर्टेंट विकेट अजय जैसे धाकड़ बल्लेबाज जल्द आउट होकर लौट चुके, तो इस मैच में बना रहना है, इस मैच में अग्रसर होना है, तो साझेदारी अहम है। ये करारा स्ट्रोक जरूर है, फील्डर वहां पर तैनात है। दूसरे रन के लिए दौड़ने की कोशिश, लेकिन गेंद सीमा रेखा के बाहर जाती हुई 4 रनों के लिए। क्रिकेट टीम की 10 1 विकेट खोने के बाद ये देखिए क्या बिल्कुल सटीक लेंथ वाली गेंद थी, मिडल स्टंप लेग स्टंप गिल्लियां भी कर दी और एक दूसरा करारा झटका उसाली क्रिकेट टीम को। मैंने देखा, तूने देखा, किसने देखा, एक गेंदबाज देगा। इससे पहले गेंद के ऊपर, आकाश के गेंद के ऊपर चौका जरूर दागा था, लेकिन उसके बाद में कमबैक किया। इसे कहते हैं, धुन भी संगीत भी अच्छा था कि एक दूसरे को परख कर हथियार चलाना अक्सर एक क्रिकेट माना जाता है, लेकिन संघर्ष करो, विपक्षी क्रिकेट टीम के खेमे में जाकर संघर्ष करो। ठीक उसी तरह का संघर्ष इस ग्रामस्थ मंडल चषक प्रतियोगिता 2024 के माध्यम से इस मैदान के ऊपर सभी तमाम दर्शकों को देखने मिल रहा है। आकाश का भी जिक्र करना होगा, यहां पर निश्चित रूप से बल्लेबाज कप्तान हनुमान की पारी हुई समाप्त। हनुमान आउट होने के बाद मैदान के अंदर जाते हुए नए बल्लेबाज मनोज पाटिल एमपी मैदान के अंदर। अच्छी यहां पर ग्राउंड शॉट खेला है, बिल्कुल गेंद जाएगी मिड ऑफ के रीजन में, फील्डर वहां पर तैनात है। 1 से ज्यादा कुछ नहीं मिलने वाला है। मनोज अपने पारी की शुरुआत करते हुए टीम के रन संख्या 2 विकेट खोने के बाद निश्चित रूप से 11, जो पहला विकेट का पतन था, फॉलो ऑफ फर्स्ट विकेट ऑन 6 रन, फॉलो ऑफ सेकंड विकेट ऑन बिल्कुल 11, यानी कि 11 रन के भीतर 10 रन, यानी कि 10 रन के भीतर दूसरा विकेट का पतन हुआ था। आकाश गेंदबाजी के लिए तैयार। ये देखिए क्या अच्छी गेंदबाजी हो रही है, लेंथ लाइन और दिशा के साथ इस विकेट के ऊपर गेंदबाजी कर रहे हैं।
जैसे धाकड़ बल्लेबाज को भी खुलकर खेलने की आजादी नहीं दे रहे, इसी एक रन के मदद से टीम की रन संख्या बन चुकी है 12। और जयेश को ये मालूम है काकड़वाल क्रिकेट टीम की ताकत है वो है बल्लेबाजी, तो कम से कम 4 ओवर में 44 या 45 रनों का इस विकेट के ऊपर लक्ष्य खड़ा करना होगा और यह प्रयास भी करना चाहिए दोनों बल्लेबाजों ने। लेकिन गेंदबाजों का जिक्र करना होगा, शातिर गेंदबाजी कर रहे। अंपायर का इशारा आया, बिल्कुल राम पाटिल है, प्रशांत है अंपायर की भूमिका निभाते हुए। निश्चित रूप से यहां पर एक सफल ओवर की समाप्ति आकाश द्वारा 2 ओवर की समाप्ति के बाद जनमान उसाली क्रिकेट टीम की रन संख्या बन चुकी है 2 विकेट के नुकसान पर 12। पाण्याची पूर्तता करायची आहे। खऱ्या अर्थाने निश्चित स्वरूपात विवेक, यापूर्वी सागर मांडवकर, प्रवीण टेंबे आमचे आम्हाला महागुरु खऱ्या अर्थाने गुरुस्थानी मानणारे समालोचक आहेत। त्यांनी एक भाष्य केलं होतं की पाण्याला जीवनामध्ये किती महत्वपूर्ण पाणी किती महत्वपूर्ण मानला जातो की मॅन कॅनॉट लिव्ह विदाउट वॉटर, फिश कॅनॉट लिव्ह विदाउट वॉटर। खऱ्या अर्थाने मनुष्य पाण्या वाचून जगू शकत नाहीये। आणि एका कवीने असं म्हटलेलं आहे की नाही होटावर साहे डोला पावसाची गाणी, ज्यावेळेस आपल्याला तहान लागते ना त्यावेळेस आपले होठ सुद्धा सुकले जातात आणि त्यावेळेस एक कवी काय म्हणतो बघा की नाही होटावर साहे डोला पावसाची गाणी, हंडा रिकामाचं घुमे दे रे आभाला दे पाणी, ओझ रिकाम्या हंड्याचं माय उचलावं कोणी, दे रे आभाला दे पाणी, दे रे आभाला दे पाणी। बघा तरी ते सन्माननीय आहे। या स्पर्धेला खऱ्या अर्थाने आम्हाला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक साठी स्पोर्ट्स शूज ज्यांच्या माध्यमातून इथे पुरस्कृत करण्यात आलेले आहे ते प्रगती ट्रान्सपोर्टचे ओनर्स आदरणीय आहे भरत बालकृष्ण डोंगरे, डोंगऱ्याचा पाडा यांचं इथे आगमन झालेलं आहे। ग्रामस्थ मंडळ चषक क्रिकेट स्पर्धेत तुम्हाला व्यासपीठावर इन्व्हाइट करण्यात आलेलं आहे। या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत आहे। आणि या षटकाचा जर विचार केला आकाशने अतिशय सक्षम षटक हाताळलं। आकाश गेंदबाजीचं बघा इथे पृथक्करण विश्लेषण बघायला मिळतो। आकाशने 4 धावांच्या मोबदल्यात 7 धावांच्या मोबदल्यात एका फलंदाजाला बाद केलं। बिल्कुल 7 रन खर्च किए, एक बल्लेबाज को घर का रास्ता दिखाया। आप दूर वाले छोर से गेंदबाजी में तब्दीली, नए गेंदबाज रोशन डीप एक्स्ट्रा का रीजन, फील्डर तैनात, शानदार फील्डिंग लेकिन खराब थ्रो। दूसरे के लिए बल्लेबाज दौड़ रहे, तेजी के साथ दूसरा रन पूरा। टीम की रन संख्या जनमन उसाली क्रिकेट टीम के 2 विकेट के नुकसान पर 14। रोशन गेंदबाजी के लिए तैयार, जयेश के लिए और दी हुई गए लो फुल टॉस गेंद थी, करारा जवाब दिया, करारा हमला। जैसे गेंद रडार में आई सीधा गेंद को फेंक दिया। दर्शकों का अभिवादन स्वीकारने के लिए गेंद सीमा पर 6 रन। साथ यहाँ पर जनमन उसाली क्रिकेट टीम की रन संख्या आगे छलांग मारती हुई 2 विकेट के नुकसान पर 2 विकेट के नुकसान पर 20। कमाल का स्ट्रोक था जयेश, इसलिए इसी तरह की बल्लेबाजी के लिए जाने जाते। अक्षय कड़ू को हम देख रहे, शायद वो भी हमारे ऑर्गेनाइजर कमेटी प्रतिनिधि है, लेकिन अक्षय एक जमाना था बबन कड़ू का, कौन भूलेगा। बिल्कुल वो भी एक जमाने में काफी धाकड़ बल्लेबाज थे धोंगड़ेचा पाड़ा गांव के दृष्टिकोण से। निश्चित रूप से गेंद काफी ऑप्शन से बाहर, अंपायर यहां पर वाइड करार करते हुए अतिरिक्त रनों में हुआ इजाफा, अतिरिक्त रनों में हुई बढ़ोतरी। इसी एक अतिरिक्त रन की मदद से टीम की रन संख्या यहां पर जनमन उसाली क्रिकेट टीम की 1 विकेट खोने के बाद 2 विकेट खोने के बाद 21 रन। निश्चित रूप से गेंदबाज हम देख रहे रोशन अपने दिशा में भटकते हुए, ये भी दिशा से भटके तो मिलेंगे फटके। गेंद ऑप्शन से काफी बाहर, अतिरिक्त रनों में हुई बढ़ोतरी। टीम की रन संख्या उसाली क्रिकेट टीम की 2 विकेट खोने के बाद 22, डबल 2। रोशन रफ्तार वाले गेंदबाज है लेकिन दिशा भटक रही है। यदि दिशा भटकेंगे ना तो अंपायर द्वारा बिल्कुल इशारा क्या होगा तो आप जानते हैं। यह अच्छी गेंद थी, इसे अच्छा कमबैक कहा जाता है, रफ्तार वाली गेंद थी लेकिन खेळ स्टार्ट करायचे। टाइमर ऑन करण्यात आलेला आहे, गोलंदाज सज्ज असणार आहे।
गेंदबाज तैयार, ये करारा स्ट्रोक था, बिल्कुल बैकफुट पर जाकर खेलने की कोशिश, शॉर्ट मिड विकेट डिसीजन में गेंद है, एक बिल्कुल गुड रन मिड विकेट, 2 रन प्राप्त होते हुए इन 2 रन की मदद से टीम की रन संख्या जानमान उसाली क्रिकेट टीम की 2 विकेट खोने के बाद 24 रन संख्या, एक अच्छी गेंदबाजी का संकेत है। बिल्कुल जयेश ने एक छक्का जरूर दागा था लेकिन उसके बाद में कमबैक किया, लेकिन जयेश जब तक मैदान में है तब तक ये टीम भी काफी सुरक्षित है। ये देखिए रफ्तार वाली गेंद थी, रफ्तार से बीट किया बल्लेबाज को, डॉट गेंद की समाप्ति, शानदार गेंदबाजी। आप हमारे साथी स्कोरर जानकारी देते हुए कि 1 टू गो, इस ओवर की अंतिम यानी कि आखिरी गेंद बची है। गेंदबाज रोशन, ये देखिए अच्छी ओवर की हुई समाप्ति, अंपायर का इशारा, तीसरे ओवर की हुई समाप्ति, 3 ओवर के समाप्ति के बाद जानमान उसाली क्रिकेट टीम की कुल मिलाकर रन संख्या बन चुकी है 2 विकेट खोने के बाद 24। काकडवाल क्रिकेट संघाच्या दृष्टिकोनातून रोशनचा इथे गोलंदाजीचं पृथक्करण आपण पाहतो, 12 धावा त्यांनी खर्च केल्या। रोशन का गेंदबाजी का जो विश्लेषण रहा, 1 ओवर का बिल्कुल उन्होंने फेंकी, 1 ओवर में 12 रन खर्च किए और बिल्कुल कोई विकेट उन्होंने प्राप्त नहीं की। अंतिम ओवर बची है और अंतिम ओवर में गेंदबाजी की बागडोर यहाँ पर टीम के कप्तान ने संभाली है, तुषार सालवी। तुषार गेंदबाजी के लिए होंगे तैयार, सामना करेंगे बल्लेबाज। एक तरफ हम मनोज पाटिल को देख रहे हैं, एक तरफ जयेश को देख रहे हैं, एक एक्सपीरियंसली क्रिकेटर है। एक्सपीरियंस इज नॉट ओनली बेस्ट टीचर बट एक्सपीरियंस इज द बेस्ट फ्यूचर, लेकिन ओल्ड इज गोल्ड खरे अर्थाने, निश्चित रूप से एक्सपीरियंसली क्रिकेटर है। लेकिन एक तरफ हम देख रहे छोटे कद के गेंदबाज से तुषार को देख रहे, तुषार गेंदबाजी के लिए होंगे तैयार, सामना करेंगे मनोज पाटिल। बघा वेळेची पाबंदी आहे, जास्त वेळ घेऊ नका, शतरक्षण करणाऱ्या संघाला सुद्धा आणि फलंदाजी करणाऱ्या संघाला सुद्धा खऱ्या अर्थाने टाइम अलर्ट करण्यात आलेला आहे। तुम्हाला ग्रीन सिग्नल सुरुवातीला दिलेला आहे आणि त्यानंतर रेड सिग्नलचा इशारा पंचांकडून येऊ शकतो। तुषार गेंदबाजी के लिए तैयार, तेज तरार गेंदबाज, गेंद हवा में जरूर है और ये मौका बन सकता था, लेकिन बिल्कुल निश्चित रूप से, और यहां पर रनआउट का खतरा। बल्लेबाज मनोज की पारी हुई समाप्त, 2 रन मात्र इस गेंद के ऊपर प्राप्त हुए। गिरा, फॉलो ऑफ 3rd विकेट ऑन 26 रन, 26 रन के भीतर यहां पर तीसरा विकेट गिरा है। लेकिन नए बल्लेबाज मैदान के अंदर जाते हुए दिवेश जो अच्छे टर्मिनेटेड गेंदबाज है, तुषार गेंदबाजी के लिए होंगे तैयार। ये करारा स्ट्रोक है, गेंद जाएगी दर्शकों का अभिवादन स्वीकारने के लिए, गेंद सीमा पार 6 रन। इसी छक्के के साथ जानमान उसाली क्रिकेट टीम के रन संख्या आगे एग्रेसर होती हुई, छलांग मारती हुई 3 विकेटों के नुकसान पर 32 रन। एक दमदार स्वागत किया निश्चित रूप से, और ये हमारे हिंदुस्तान की एक रिवाज या बिल्कुल रीति रिवाज है कि अतिथि देवो भव, बिल्कुल दमदार स्वागत, भव्य स्वागत।
अच्छी गेंद थी, ब्लॉक हॉल में फेंकी थी गेंद, बिल्कुल कमा शानदार यहाँ पर कमबैक करते हुए गेंदबाज। उन्होंने परखा था कि बल्लेबाज ने पहला डिसाइड किया है, आगे निकाल कर खेलने की कोशिश कर रहे हैं बल्लेबाज, तो जरूर एक गेंदबाज ने अपना इरादा बदला और गेंद आगे रखी, कोई बड़ा स्ट्रोक खेलने का मौका नहीं दिया और इसी के साथ हुई एक बिल्कुल सफल गेंद की समाप्ति। गेंदबाजी के लिए तुषार तैयार, करारा स्ट्रोक जरूर है, डीप मिड विकेट रीजन में फील्डर है लेकिन नहीं है, ये गेंद जाएगी वन बाउंस सीमा रेखा के बाहर, गेंद सीमा पार 4 रन। बघा आपली फोर व्हीलर्स, भारतदादा मात्रे नागझरी आदर्श क्रिकेटर, टीम के रन संख्या 36, 36। जयेश आक्रामक बल्लेबाज जयेश डांगरकर, ये देखिए मिडल स्टंप उकड़ दिया, बिल्कुल बिगड़ दिया और इसी के साथ जयेश की पारी यहां पर हुई समाप्त। बिल्कुल गिरती हुई नजर आई लेकिन जयेश ने बिल्कुल धाकड़ बल्लेबाजी की, अपने टीम के लिए शानदार योगदान दिया। निश्चित रूप से आप जयेश आउट होने के बाद मैदान के अंदर जाते हुए नए बल्लेबाज रोशन, लेकिन तुषार भी एक शानदार कमबैक किया, जरूर इससे पहले गेंद के ऊपर बड़ा स्ट्रोक आया था लेकिन उसके बाद में संयम के साथ उन्होंने गेंद फेंकी, मिडल स्टंप का गेंद फेंकी थी, गेंद टप्पा खाने के बाद अंदर की तरफ आई और बल्लेबाज की मिडल स्टंप या गिल्लियां बिखर दी। अंतिम गेंद बची है, शेवटचा चेंडू, 1 टू गो, अंतिम गेंद बची आहे। व्यासपीठावर आम्ही पाहतो खऱ्या अर्थाने ज्यांचं आगमन इथे झालेलं आहे, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक साठी स्पोर्ट्स शूज ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेले आहे, ती प्रगती ट्रान्सपोर्टचे ओनर्स भरतदादा बालकृष्ण ढोंगरे, ढोंगऱ्याचा पाडा यांचं व्यासपीठावर आगमन। भरतदादा तुमचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करू, एक चांगलं योगदान आहे। अंतिम गेंद बची आहे, शेवटचा चेंडू, गोलंदाज गोलंदाजी करण्यासाठी असणार आहे सज्जे। और इसी के साथ सफल यहाँ पर ओवर की हुई समाप्ति, 34 ओवर की समाप्ति, 4 ओवर के समाप्ति के बाद हनुमान उसाली क्रिकेट टीम की रन संख्या बनी 4 विकेटों के नुकसान पर 36 और जीतने के लिए आई गांव देवी काकरवाड़ क्रिकेट टीम के सामने उसाली क्रिकेट टीम ने 4 ओवर में 37 यानी कि 37 रनों का लक्ष्य खड़ा किया है और उसी लक्ष्य का किस तरह पीछा करते हैं बिल्कुल यहाँ पर काकरवाल क्रिकेट टीम के बल्लेबाज, तो उसका आगे का विवरण सुनने के लिए जाएंगे हमारे साथी कमेंटेटर सागर मांडवकर, मैन फ्रॉम नेरे, और प्रवीण टिम्बे वल्लभ इनके पास चलते हैं।
हॅलो हॅलो चेक, हॅलो माईक चेक. तर नेक्स्ट मॅचचं शेड्यूल तुमच्या समोर येईल. धन्यवाद महागुरु. नारिवली आणि नागझरी, नारिवली आणि नागझरी. तर गावदेवी क्रिकेट संघ नारिवली विपक्ष श्रीकृष्ण क्रिकेट संघ नागझरी क्रिकेट संघाच्या दरम्यान इथे नाणेफेक केली जाईल. दोन्ही संघ नायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधायचे आहे आणि सूचना सुद्धा दिलेल्या आहे. सामना सुरू असताना, वर्तमान लढत सुरू असताना खऱ्या अर्थाने बघा ऑनफिल्ड जे पंच आहेत, पंचांचा डिसिजन निर्णय, अंतिम निर्णय इथे मानला जाणार आहे. आणि तुम्हाला जर लाईव्हची जर खऱ्या अर्थाने बघा एखादी तर तुम्हाला फक्त मुभा कशासाठी असणार आहे, पंचांच्या मार्फत तुम्हाला हाईट फॅक्टर अर्थात विमर्शसाठी खऱ्या अर्थाने तुम्हाला मुभा मात्र आमच्या लाईव्ह प्राप्ती लाईव्ह प्रसारांच्या माध्यमातून दिली जाईल. एखादा फलंदाज रनआउट असेल तर निश्चित स्वरूपात त्यासाठी सुद्धा आमच्या ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने तुम्हाला मुभा दिली जाणार आहे. तिथे फोकस केलं जाईल आणि त्यांच्या माध्यमातून निश्चित स्वरूपात तो डिसिजन इथे खऱ्या अर्थाने आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. चला मॅच ऑन करा. आणि नारिवली नागझरी हा नंतरचा एक सामना असेल. त्यानंतर खेरणे आणि काकडवाळ आणि उसरलीमध्ये जो विनर असेल त्यांच्यामध्ये मॅच होईल. आणि वामनचे 40+ लढत असेल बेलवली सी विरुद्ध. हा पुढचा क्रम आहे. चला 2:25 झालेत आणि 15 मिनिटांमध्ये सत्र समाप्त करायचं. 3 ज्या पहिल्या सत्र पाहिलं तर भरत भोयर यांच्या शुभास्थिती नाणेफेक केली जाणार आहे. आमचे भरत डोंगरे प्रगती ट्रान्सपोर्टचे ते मालक आहेत. बघूया नाणेफेकीचा कल कोणत्या संघाच्या बाजूने लागतो. हेड अँड टेल नाण्याची दर्शनीय बाजू. नाणेफेकीचा कौल आई गावदेवी नारिवली क्रिकेट संघ नाणेफेक जिंकलेले आहे. निर्णय शतरक्षण. हा चला मैदानामध्ये शतरक्षण गटाचा निर्णय स्वीकारलेला आहे. नागझरी क्रिकेट संघाला फलंदाजी करण्यासाठी ते आमंत्रित करतील. वलूया समालोचन कक्षमध्ये. धन्यवाद महागुरु. 37चं टार्गेट आहे. पहिला चेंडू शॉर्ट पॉइंट कडे सिंगल मिळेल. 37चा टप्पा ओलांडायचा. महागुरुनं एवढ्या वेगानं खेळाडूंना का पाठवलं जितू, याचं कारण आहे ते वेळेमध्ये आले नाही म्हणून. जर वेळेमध्ये आले असते तो ओपिनियन झाली असती. मात्र आता वेळेला महत्व आहे. 37 करायचे आणि दुसऱ्या अंकामध्ये पाठलाग करतोय काकडवाल. ग्रामस्थ मंडळ चषकाची ही स्पर्धा पाहते. सर्व दानशूर दात्यांचा धन्यवाद देऊया. जयेश टांगरकर वन ऑफ द क्लास प्लेयर, ऑलराऊंडर आहेत. अनेक वर्षाचा दांडगा अनुभव त्याच्याकडे आणि संघाचा प्रमुख खेळाडू सुद्धा. आणि एका बाजूला तेवढाच बलाढ्य संघ काकडवाल. किशोर आणि रोशन स्ट्रायकर एंडला. किशोर लाईन पाहिली, शॉर्ट सिलेक्शन, डीप पॉइंट कडे चेंडू गेलाय आणि क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे. मिळतील 2 धावा. टप्पा ओलांडायचे 37 आणि धावा धावफलकावर 4. यस, हा चौकार येईल. पहिल्या चेंडूवर आपण पाहतो 2 धावा आल्या आणि टोटल आता 6 धावा आहेत. कंपॅरिझन केली जेव्हा पहिलं षटक हाताळलं बालीनं आणि तेव्हा धावा दिल्या होत्या 5 आणि थोडा आघाडीवर आहे. आता मात्र धावा 6 आहेत. आघाडीवर संघ पाहतोय काकडवाल. गोलंदाजी मार्कर पुन्हा एकदा जयेश टांगरकर. 2 आल्या पहिल्या चेंडूवर, त्यानंतर 4 आल्या. नेक्स्ट बॉल जयेश टांगरकर. समोर उभा आहे किशोर. लॉफ करतोय कव्हर कडे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे लागली रेस आणि विजय होतो चेंडूचा. आणखीन एक दणदणीत चौकार. सलग 2 चौकार, धावा धावफलकावर. टोटल रन्स 10 धावा आहेत. आघाडीवर पाहतो आपण बॅटिंग करणारा काकडवाल संघ. पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज होईल किशोर आणि नॉन स्ट्रायकर एंडला रोशन भोईर. गोलंदाजी मार्कर पुन्हा एकदा जयेश टांगरकर. पुढचा चेंडू बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू डॉट जाईल. उसरली संघ म्हटला तर त्यांचे खंदे समर्थक पाठीराखे आणि उसरली गावचे पोलीस पाटील
आम्ही पाहतोय दीपक पाटील साहेब जे पोलीस पाटील आहेत या स्पर्धेचा आणि या सामन्याचा आनंद घेत असताना बिल्डर अँड डेव्हलपर्स त्यांचा आपण धन्यवाद देऊया. एकूण धावा 10 आहेत. ओ बॅटवर चेंडू आला, फटका बनवला आणि हा ठोकला. प्रॉपर क्रिकेटिंग शॉट, दणदणीत षटकार. गोलंदाजांची केली धुलाई आणि जयेश डांगरकर प्रमुख गोलंदाजावर मार खाल्ल्यानंतर आपण पाहतोय याचा फायदा उठवला काकडवाल संघानं. सुपर 12 चे सामने आपण जरूर पाहिले. यानंतर आपण पाहतोय सुपर 6 सेमीफायनल, क्वार्टर फायनल, सेमीफायनल आणि फायनल. नेक्स्ट मॅच नारिवली आणि नागझरी. टॉस विन टीम जर फिल्डिंग असेल तर आपण रेडी राहायचं बाउंड्री लाईन जवळ, कारण अजूनही आयोजकांना लोड आहे 5 मॅच अजूनही कव्हर करायचे आणि त्या वेळेमध्ये होणं सुद्धा महत्वाचं. महागुरु आमच्या समवेत, प्रवीण टेंबे आमच्या समवेत आणि संपूर्ण पीटी पॅनल कडून आम्ही सर्व क्रिकेट रसिकांचं, अतिथी मान्यवरांचं हार्दिक स्वागत करतो. डीजे बाळा आज आमच्या समवेत, डीजे जयेश असतील, डीजे समा आणि ही संपूर्ण टीम आणि प्राप्ती लाईव्ह. जयेश 2 आल्या, सलग 2 चौकार, डॉट षटकार, टोटल रन्स, एकूण धावा 16. 36चं टार्गेट सेट केलं, 37 करायचे. कंपल्सरी चेसिंग सुद्धा स्पर्धेचा नियम आहे. लॉफ करतोय आणि प्रमुख गोलंदाजावर केलेली धुलाई, चढवला हल्ला. जयेश नाराज आहे. खराब चेंडूचा फायदा उठवला किशोरनं. संघ थोडा निराशाच्या वातावरण. जेव्हा तुमचा प्रमुख गोलंदाज महागडा ठरतो ना तेव्हा ताकद निघून जाते, आत्मविश्वास निघून जातो. मात्र क्रिकेटमध्ये काही होऊ शकतो. पहिलं षटक संपले. धावा फलकावर 22-22. धावा फलकावर कंपॅरिझन केली. 2 षटकानंतर धावा होत्या 12. जेव्हा बॅटिंग केली उसरणीनं जयेश डांगरकर खेळला 13 मध्ये 23, मात्र त्यांनी गोलंदाजीमध्ये 22 दिला. अजय अपयशी ठरला, काही करू शकला नाही. हनुमान सुद्धा अपयशी ठरला. मनोज पाटील अपयशी ठरला. दिनेश बोलाडे अपयशी ठरला. रोशन ठाकूर मात्र काही करू शकला नाही. 23चं योगदान जयेशचं पाहिलं, 2चं योगदान अजयचं. हनुमान खेळला 6, त्यानंतर मनोज खेळला 3 आणि आपण पाहतो एकट्याच्या जोरावर कधी कधी सामना जिंकता येतो, मात्र कधी कधी सांघिक खेळामध्ये सर्वांचं योगदान असणं हे महत्वाचं असतं. अजय डांगरकर पहिला चेंडू, ओ मोठे फटके रोखता येत नाहीये. डीप पॉइंटला गेलाय. 2 धावेसाठी झाला पलटवार, होईल हा धोका, रिस्की रन, गरज नव्हती आणि विकेट फेकली. सर्व काही सुरळीत चालू असताना उद्ध्वस्त केला हा डाव, गरज तर नव्हती आणि पंचांचा इशारा 1 रन शॉट. आणखीन एक बेनिफिट, काहीच नाही. तेलही गेलं तूपही गेलं अशी सुद्धा एक मन आहे, मात्र इथे धावा पण नाही, विकेट गेल्या. इथून कमबॅक करण्याची संधी आहे. यास प्राप्ती लाईव्ह ऑनलाईन प्रेक्षक वर्ग पाहतोय. ऐकूया आपण डीजेचे संगीत. आउट. एकूण धावा फलकावरती टोटल रन्स 22. नवीन फलंदाज जरा लवकर रेडी राहा. 22 धावा फलकावर 1 गडी बाद. टप्पा ओलांडायचे 37. टाइमचं सुद्धा इथे लक्ष आमच्या आयोजकांकडून आहेत आणि विशेष करून आमचे स्कोरर आम्हाला नक्कीच माहिती देत असताना. क्रिकेटमध्ये तळमळ, बुद्धिमान, कल्पक, त्यानंतर क्रिएटिव्ह प्लेअरची कमी नाही आहे. प्रत्येक गावामध्ये एक्सलंट प्लेअर आपण पाहिले. मात्र हा सामना कोण जिंकणार हे सुद्धा पाहूया. अजय डांगरकर कमबॅक करणं आता उसरलेलं महत्वाचे, कारण डाव थोडा पिछाडीवर आहे. 22 धावा.
फुटवर्क वापरलं, चेंडू चालला डीप कडे, फिल्डर तिथे रेडी आणि धाव मिळणार या वेळेला बघा. या एक एक दोन दोन धावा चोरणं अजूनही झुंजे धावा त्यांना हव्या, धावांची भूक असावी आणि पुन्हा एकदा पुनरागमन करत असताना आणि खेळाडूंच्या स्थितीचा आढावा घेतला ना तर आता उसरली संघाला इथे आत्मविश्वास हवा आहे. खेळपट्टीवर जर त्यांना जंप बसवायचं असेल तर मैदानावर थांबावं लागेल, आक्रमण तर करावं लागेल आणि आपण पाहतोय ज्या पद्धतीनं पहिल्या षटकामध्ये फटकेबाजी झाली. सन्मान्य पाहुणे शिवदासजी माळी साहेब आणि आदरणीय महेंद्र निकालजे साहेब या दोन्ही मान्यवरांचं इथे शुभागमन झाले. मी त्या दोन्ही मान्यवरांना विनंती करेन का अतिथी कक्षामध्ये आपलं हार्दिक स्वागत. शिवरामजी माळी साहेब आणि आदरणीय महेंद्रजी साहेबांना मी विनंती करेन. एकूण धावा फलकावर आपण पाहतो टोटल रन्स 25. आणखीन एक धक्का मिळाला, 2 गडी बाद झालेत. आतापर्यंत कमबॅक करण्याची ही सुवर्ण संधी असेल. मात्र पाहूया लक्ष कशा पद्धतीनं गाठलं जाईल, सामना खेचून कोण आणणार, काकडवाल की आपण पाहतोय जरूर. तर महागुरु आणि प्रवीण यांच्यामध्ये काही विशेष चर्चा सुरू आहे. डिसेंबर महिना हा एक अनुकूल महिना असतो आणि ती चर्चा सुरू आहे आणि क्रिकेट स्पर्धा थंडीचा महिना आणि आपण पाहतो कडाक्याची थंडी. हा विशेष चर्चा चालू आहे तिथे. बाली भोईर आणि सॉरी बली आहे का, ओके चेंजेस केलं. बली भोईर आहे, सॉरी बलीला आपण इथे पाहतोय ज्यानं गोलंदाजीमध्ये योगदान दिलं, 5 धावा दिला. जयेश अजयच्या बॅटिंग लाईनअप मध्ये आपण पाहिलं, त्यानंतर हनुमान मनोज दिवेश बॅटिंग लाईनअप मध्ये होते आणि आता गोलंदाजी करताना जयेश आणि अजय. टोटल रन्स पाहूया काकडवाल संघ या लक्ष्य कशा पद्धतीने साध्य करणार. डीप कडे झाली चूक, मिस्टेक, आणखीन एक पंच इशारा करतील, पंचांचा इशारा आलाय त्या 4 धावा. उसरलीच्या या गोलंदाजांचा कस लागणार आहे. धावा धावफलकावरती टोटल रन्स पाहिलं तर एकूण धावा 29. मान्यवरांना मी विनंती करेन का आपण व्यासपीठावर यावं. आपलं सहर्ष स्वागत. पुढचा चेंडू बॅट स्टॉप केली, दिव्येश तिथे उभा आहे, वेगाने येतो जयेश, बॅकअप केलं, तितक्या वेगाने धावा मिळतील 2. मात्र गुंतवणूक आपण इथे पाहिली तर एकूण धावा 31-37. गुंतवणूक कमी झाली कारण जो जयेशनं मार खाल्ला 22 दिला 4 षटकामध्ये 37. नेक्स्ट मॅच होईल नारिवली आणि नागझरी. आपण याची नोंद घ्या. रेडीला आपण खेरणे आणि काकडवाल आणि उसालीमधील विनर्सची मॅच असेल त्यांना आम्ही सूचना देतो. ओव्हर नंबर 2 अजय डांगरकर. वेगवान चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, अंपायर सिग्नल, वाईटचा कॉल येईल, संघ पुढे सरकेल. टोटल रन्स पाहूया 32. तर नक्कीच आपण पाहतो येणारे 13 चेंडू बाकी आहेत आणि 5 धावांची गरज आहे. खोलवरचा चेंडू, बॅड लक, नशिबाचा चौकार आणि आता केवळ 1 धावेची गरज. बॅटच्या स्वरूपानं ही धाव मिळणार आहे. ओव्हर कंप्लीट. टोटल एकूण धावा निम्मात प्रवास बऱ्यापैकी 99.90 हा प्रवास पूर्ण केलात आणि आता 37चं टार्गेट. 12 चेंडू 1 धावेची गरज. टॉस जिंकलाय नारिवली ना. डिसिजन नारिवली डिसिजन फिल्डिंग आहे का? यस, फिल्डिंगचा निर्णय त्यांचा आहे. महागुरु आणि प्रवीण टेंबे यांच्यामध्ये काहीतरी इम्पॉर्टंट चर्चा चालू आहे. कदाचित जितूबाई चर्चा असेल का थंडीचा महिना आणि मशाच्या जत्रेला जाण्याचं नियोजन कधी करायचं ही चर्चा सुरू असेल. 12 चेंडू आणि 1 धावेची गरज.
12 मध्ये 1 पाहिजे. गोलंदाजी मार्कर गोलंदाज ओमकार. सामना जिंकतोय काकडवालनं केला उसरली संघाचा 1-हाती पराभव. सुरुवातीला झालेल्या चुका, कारण जयेशला सुद्धा दोष देऊन जमणार नाही, कारण त्यांनी झुंजार खेळी केली होती. मात्र फलंदाजीमध्ये न लाभलेली साथ सेम घडलं, गोलंदाजीमध्ये न लाभले